नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपचन, अजीर्ण, इनडायजेशन याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंतच्या छोट्या छोट्या त्रासापासून ते मोठ्यात मोठ्या आजारापर्यंतच्या सर्व तक्रारींचं अपचन हे कारण असू शकतं. तुम्हाला वाटेल सर्व तक्रारींचं एकच कारण कसं काय असू शकतं? तर आयुर्वेद शास्त्रानुसार जेव्हा कोणताही त्रास मुळापासून घालवण्यासाठी आम्ही उपचार करत असतो, तेव्हा वात, पित्त, कफ हे 3 दोष, रसापासून ते शुक्रापर्यंतचे 7 धातू आणि मल, मूत्र, स्वेद हे 3 मल ह्या सर्वांचा सगळ्यात आधी विचार केला जातो. जेव्हा दोष, धातू, मल यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने बिघाड होतो, तेव्हा त्याचा परिणाम सगळ्यात आधी आपल्या आरोग्यावरती होत असतो. आणि दोष, धातू, मलामध्ये गडबड केव्हा होते? जेव्हा आपलं पचन बिघडतं. कारण आपण घेतलेलं अन्न जर व्यवस्थित पचलं गेलं तर त्याच्या सार भागापासून आहार रस तयार होतो. त्या आहार रसापासून रसादी सप्तधातूंची निर्मिती आणि पोषण होत असतं. आणि जो किट्ट भाग आहे म्हणजे जो अनावश्यक भाग आहे त्याच्यापासून मल तयार होत असतात. आणि आपल्या याच खाण्यापिण्या वागण्याचे परिणाम आपल्या दोषांवरतीही होत असतात. म्हणूनच आपलं पचन व्यवस्थित होणं हे आपल्या संपूर्ण शरीराच्या स्वास्थ्यासाठी खूप आवश्यक आहे. जेव्हा कोणताही छोटासा त्रास किंवा मोठ्यात मोठा आजार आपल्याला बरा करायचा असतो, तेव्हा सर्वात आधी तुमचं पोट व्यवस्थित करणं, तुमचं पचन व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं असतं. तरच तो त्रास मुळापासून बरा होतो. म्हणूनच अपचन होण्याची कारणं काय आहेत, अपचन झाल्यानंतर लक्षणं काय काय दिसतात आणि अपचनाचा त्रास मुळापासून घालवण्यासाठी कोणते साधे सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. अपचनाचा त्रास होण्याची कारणं काय काय आहेत ती कारणं आता आपण बघूयात. खूप जास्त प्रमाणात आहार घेतल्यानंतरच फक्त अपचन होते, आमदोष निर्माण होतो असं नाही. तर कच्चे, शिळे, वाळलेले, पचायला जड असणारे, सवयीचे नसणारे, आवडीचे नसणारे असे पदार्थ तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ले तरी ते व्यवस्थित पचले जात नाहीत. त्याचबरोबर पोटाला जडत्व आणणारे, पित्त वाढवणारे, अतिशय कोरडे, अतिशय ओले, अति थंड, स्वच्छता नसणारे असे पदार्थ तुम्ही खाल्ले तरी ते व्यवस्थित पचले जात नाहीत. त्याचबरोबर तुम्ही आहार व्यवस्थित घेतलात आणि पाणी जास्त प्रमाणात पिलात तर त्या पाण्याचं देखील अजीर्ण होतं. खूप जास्त प्रमाणात जागरण करणे, शारीरिक वेदना असणे, चांगलं चावून न खाता घाईघाईने खाणे, कमी प्रमाणात आहार घेणे या कारणांनी देखील अन्न व्यवस्थित पचलं जात नाही. बऱ्याच लोकांना अपचनाचा थोडासा त्रास होत असतो, परंतु जेवणाची वेळ झाली म्हणून ते थोडंसं काहीतरी खातात आणि तो त्यांचा अपचनाचा त्रास वाढतो. तुम्ही मानसिक ताणतणावामध्ये, चिंतेमध्ये असाल, राग मनामध्ये असेल, दुःख असेल आणि त्या भावनेने जर तुम्ही आहार घेत असाल तरी तो व्यवस्थित पचला जात नाही. त्याचबरोबर देश, काल अशा बाकी गोष्टींचा देखील तुमच्या पचनावरती परिणाम होत असतो. म्हणजेच तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातील अन्नधान्य तुम्हाला व्यवस्थित पचलं जातं, पण बाहेरील भागातील अन्न तुम्ही खात असाल तर ते तुम्हाला पचनाला त्रास देऊ शकतं. किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच लोकांना जेवण जात नाही, सारखं काहीतरी प्यावंसं वाटतं, तर अशा प्रकारे क्लायमेटचा देखील आपल्या पचनावरती परिणाम होत असतो. तर अशी अपचनाची भरपूर कारणं आहेत. यातील जी कारणं तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे वाटतात ती कारणं सर्वात आधी बंद करा. तुमचं डायजेशन हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला लागेल. अपचनाचा त्रास झाल्यानंतर आपल्या शरीरावरती लक्षणं काय काय दिसतात? तर सर्वात आधी आपल्या पोटामध्ये अस्वस्थता आपल्याला जाणवते. म्हणजेच नेहमीसारखं पोट आपलं शांत वाटत नाही. तुम्ही काही खा किंवा नका खाऊ, पोट एकदम गच्च वाटते, पोट दुखते, सतत ढेकरा येतात, गॅसेस होतात. ते गॅसेस व्यवस्थित पास झाले नाही तर पोट दुखतं, पोट साफ होत नाही, म्हणजेच कॉन्स्टिपेशन किंवा लूज मोशन्स असतात. ॲसिडिटी झाल्यानंतर जी लक्षणं दिसतात म्हणजे छातीमध्ये, पोटामध्ये जळजळणे, मळमळणे, उलटी होणे, डोकं दुखणे, डोकं जडजड वाटणे, घशाशी आंबट पाणी येणे, तोंड कडू पडणे,
डोळ्यांची, हातापायाच्या तळव्यांची आगाग होणे, पोटात इथे वरच्या बाजूला म्हणजेच बरगड्यांच्या खाली एपिगॅस्ट्रिक पेन होणे. तर अशी पित्त झाल्यानंतर जी लक्षणं दिसतात ती सर्व प्रकारची लक्षणं आपल्याला अपचन झाल्यानंतर दिसतात. कारण अन्न व्यवस्थित पचलं गेलं नाही तर पित्त वाढतं. त्याचबरोबर फ्रेश वाटत नाही, थकवा येतो, अंग गळून जाते, चक्कर येते. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आपल्याला अपचन झाल्यानंतर दिसतात. आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजेच अपचनाचा त्रास मुळापासून घालवण्यासाठी कोणते साधे सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता. तर सर्वात महत्त्वाचा पहिला उपाय आहे, ज्या कारणांमुळे इनडायजेशन होते ती कारणं सर्वात आधी बंद करा. म्हणजेच अपचनाची जी कारणं मी तुम्हाला आता सांगितली ती कारणं जर तुम्ही बंद केली तर तुमचं डायजेशन हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला लागेल. दुसरा महत्त्वाचा उपाय आहे लंघन करणे, म्हणजेच कडकडीत उपवास करणे, म्हणजेच कडकडून भूक लागेपर्यंत काहीही न खाणे. याने जठराग्नी प्रदीप्त होतो, पचनशक्ती सुधारते. नाहीतर अपचन झालेलं असतानाही थोडंसं काहीतरी खाऊ म्हणून तुम्ही काहीतरी खाल्लं तर तुमचा अपचनाचा त्रास आणखी वाढतो. अपचनामुळे जे शरीरामध्ये दोष साठलेले आहे, आम साठलेला आहे, त्याचं लंघन केल्यामुळे पचन होतं आणि तुमचा अपचनाचा त्रास हळूहळू दूर होतो. तिसरा अतिशय सोपा उपाय आहे, पिकलेल्या अननसाच्या बारीक फोडी करून त्याच्यावरती मिरपूड आणि सैंधव मीठ घालून त्या अननसाचं तुम्ही सेवन करू शकता. याने कसल्याही प्रकारच्या अजीर्णाचा किंवा अपचनाचा त्रास असेल तर तो दूर होतो. कारण अननस हे उत्कृष्ट पाचक आहे. फक्त तुम्हाला अल्सर्सचा जास्त त्रास असेल, पित्ताचा त्रास असेल, पित्ताची लक्षणं दिसत असतील, ॲसिड रिफ्लक्स होत असेल तर मात्र अननसाचं सेवन तुम्ही काळजीपूर्वकच केलं पाहिजे, कारण याने आम्लता वाढते. चौथा उपाय आहे ओवा. तुम्हाला जर काहीही न खाता पोट फुगल्यासारखं गच्च वाटत असेल, भूक लागत नसेल, तोंडाला चव नसेल, काहीही खाण्याची इच्छा होत नसेल तर जेवणाच्या आधी छोटा पाव चमचा ओवा चावून खा आणि वरून गरम पाणी प्या. याने भूक वाढण्यासाठी मदत मिळते. किंवा तुम्ही थोडंसं काहीतरी खाल्लेलं आहे आणि पोट एकदम गच्च वाटतंय तर तुम्ही जेवणानंतरही हा उपाय करू शकता. किंवा रोज रात्री झोपताना एक चिमूटभर ओवा चावून खा. याने अपचनाचे, पोटाचे सर्व प्रॉब्लेम्स दूर होण्यासाठी मदत मिळते. ओव्याबद्दल संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या विषयावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. पाचवा उपाय आहे लिंबू. लिंबू मधोमध कापायचं आणि त्या लिंबाच्या दोन्ही फोडींवरती पादेलोन, सैंधव, हिंग आणि सुंठ हे एक 2 चिमूट घालून ते लिंबू निखाऱ्यावरती चांगलं भाजायचं, ते चांगलं खदखदू द्यायचं. लिंबू थंड झाल्यानंतर त्या लिंबाची फोड चोखायची आहे. याने अपचनाच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत मिळते. लिंबाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या विषयावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. सहावा उपाय आहे सुंठ आणि गूळ. सुंठ आणि गूळ याच्या एकत्र लहान गोळ्या बनवायच्या आणि जेव्हा तुम्हाला अपचनाचा त्रास जाणवेल तेव्हा त्या गोळ्या अधूनमधून चोखायच्या. यानेही अपचनाचे प्रॉब्लेम्स खूप चांगल्या प्रकारे कमी होतात. सुंठ आणि गूळ याबद्दल संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या विषयावरतीही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तर हे असे अतिशय साधे सोपे, कोणालाही घरी करता येण्यासारखे अतिशय परिणामकारक असे उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले. यातील पहिले 2 उपाय सर्वांनीच करणं गरजेचं आहे. नंतरच्या 4 उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या सोयीने करायला लागा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला बऱ्याच वर्षापासून अपचनाचा त्रास असेल, सर्व उपाय करूनही फरक पडत नसेल तर तुम्ही चांगल्या वैद्यांकडून आयुर्वेदिक उपचार घ्या. हा त्रास मुळापासून बरा होईल. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा. या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून पहा, परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.